आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाबद्दल पाठीमागील काही दिवसापासून जो एक राजकारणाचा मोठा डावपेच जो चालू आहे, तर त्या संदर्भामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये काही आंबेडकर संघटना आहेत. त्यांनी भरपूर आंदोलनं केले, भरपूर मोर्चे केले, पण ते मोर्चे झाले शासकीय कार्यालयावर. पण समाज आधार पार्टीचे महासचिव अरविंदभाई कांबळे हे जे आहेत, यांनी थेट सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा एक निर्णय घेतला आहे. तर या निर्णयाकडे आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामधली जी लोकसंख्या आहे, तर त्या लोकसंख्येची दिवसांदिवस म्हणजे असा त्यांना पाठिंबा जो वाढत चाललेला आहे, तर त्या संदर्भामध्ये आज थेट आपण आज याच मोर्चाबद्दल आपण थोडंसं मन मोकळा संवाद करणार आहोत. दादा, सर्वप्रथम नमस्कार. नमस्कार दादा, हा जो जन आक्रोश मोर्चा जो आहे, तर या संदर्भामध्ये आपली पहिली भूमिका काय? आझाद समाज पार्टीच्या वतीने आम्ही या आपल्या पश्चिम विधानसभा मतदारसंघ जो आहे, हा राखीव मतदारसंघ आहे अनुसूचित जातीचा, SCचा. हे अनुसूचित जातीचा राखीव मतदारसंघ असल्या कारणाने या मतदारसंघाचे जे आमदार आहेत संजयजी शिरसाट, हे आता आपल्या शहराचे पालकमंत्रीसुद्धा आहेत जिल्ह्याचे, आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्रीसुद्धा आहेत. आमचा पहिला मुद्दा असा आहे की राज्यामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भामध्ये जे काही रान पेटलेलं आहे, या संदर्भामध्ये नेमकी या राज्याच्या सामाजिक न्यायमंत्र्याची भूमिका काय आहे, आणि आम्ही आमचे मतदार म्हणून आमची सामाजिक न्यायमंत्र्याकडून आमच्या राखीव मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आदरणीय संजयजी शिरसाट यांची नेमकी काय भूमिका आहे, ही भूमिका जाणून घेण्याचा आमचा या मोर्चाच्या माध्यमातून मानस आहे. जसं की आपल्या शहरामधून आपल्याला, जसं की तुमच्या पक्षाला काही आंबेडकर संघटना आहेत, काही आंबेडकर चळवळीच्या काही संघटना आहेत, त्यांचा तुम्हाला पाठिंबा आहे का? बिलकुल. शहरातल्या फुले शाहू आंबेडकरी विचाराला मानणाऱ्या आणि या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात ज्या ज्या संघटना आणि नेते आहेत, त्या तमाम नेत्यांनी मला या मोर्चासाठी चांगलं समर्थन दिलेलं आहे, त्यांनी पाठिंबा देखील दिलेला आहे, आणि ही सगळी लोक या मोर्चामध्ये मोठ्या शक्तीनं आणि ताकदीनं मैदानामध्ये उतरणार आहेत. बरं, हा मोर्चा रद्द व्हावा तर त्या लोकांचे काही प्रयत्न चालू आहेत का? गेल्या 2-3 दिवसापासून मला सत्तेत असणाऱ्या काही नेत्यांचे फोन येत आहेत, जे त्या पक्षात काम करतात त्यासुद्धा लोकांचे, कार्यकर्त्यांचे मला फोन, SMS येत आहे, आणि त्यांनी मला विनंती केली की सामाजिक न्यायमंत्री हे आपल्या समाजाचे आहेत, आपण त्यांची बदनामी करू नये, आपण त्यांच्या विरोधात मोर्चा काढू नये, आपण हा मोर्चा रद्द केला तर बरं होईल. अशा पद्धतीनं बरेचसे प्रयत्न गेल्या 2-3 दिवसापासून चालू आहेत. त्याच्यानंतर प्रशासनाच्या माध्यमातून देखील, पोलिसांच्या माध्यमातून देखील माझ्यावर दबाव तंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. परंतु मी दोन्ही लोकांना हे ठणकावून सांगितलेलं आहे की ह्या माझ्या समाजाचा अस्तित्वाचा प्रश्न आहे, आमच्या येणाऱ्या हजारो पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे, आणि म्हणून आम्ही कुठल्याच दबावाला बळी पडणार नाही. मग ते पोलीस प्रशासनाचा दबाव असेल किंवा सत्तेतल्या कार्यकर्त्यांचं किंवा आदरणीय संजय शिरसाट साहेबांच्या नेत्यांचा दबाव असेल, आम्ही त्या दबावाला न जुमानता या ठिकाणी मोर्चा मोठ्या ताकदीनं आदरणीय संजय शिरसाट साहेबांच्या घरावर घेऊन जाणार आहोत. जसं की आता सामाजिक न्यायमंत्री म्हणून कोणते निर्णय त्यांच्याकडनं तुम्हाला अपेक्षित आहेत? सामाजिक न्यायमंत्री म्हणून आम्हाला हे अपेक्षित आहे की हे उपवर्गीकरण ज्या अनंत बदर समितीच्या अहवालाच्या आधारे करण्यात येत आहे, हे उपवर्गीकरण, तो जो अहवाल शासनाला त्या अनंत बदर समितीने दिलेला आहे, आणि शासन असं म्हणतं की तो बदर समितीचा जो अहवाल आहे, त्या अहवालानुसार आम्ही हे उपवर्गीकरणाची पावलं उचलत आहोत. तर माझं पहिलं म्हणणं असं आहे सामाजिक न्यायमंत्री म्हणून की तो अहवाल तुम्ही तात्काळ सार्वजनिक करावा. जो अहवाल एखाद्या लोकशाही देशामध्ये जनहिताचे कायदे बनवत असताना, जनहिताचे कामं करत असताना हे गुप्त पद्धतीने कुठले निर्णय घेणं योग्य नाही आहे, हे लोकशाहीला पूरक नाही. गुप्त पद्धतीने लोकांच्या हिताचे निर्णय घेणं म्हणजे हे लोकशाहीची हत्या आहे. पण पहिली आमची सामाजिक न्यायमंत्री म्हणून ही मागणी आहे संजय शिरसाट साहेबांना की आपण तात्काळ अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा, तो अहवाल लोकांना वाचू द्या, तो अहवाल मराठीत उपलब्ध करून द्या, म्हणजे सामान्य जनतेला नेमकं राज्यामध्ये चाललंय काय आणि सरकार करतंय काय हे कळेल. बरोबर आहे. अनुसूचित जातीमध्ये फूट पाडली जाते असा आरोप कोणत्या आधारावर केला जातो? आपण सोशल मीडिया जर बघितलं असेल किंवा आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनातल्या पक्ष संघटनांची आंदोलनं आणि त्यांची भाषणं जर तुम्ही बघितली, तर त्या भाषणांमध्ये
बौद्ध समाजाला, महार समाजाला टार्गेट करून त्यांच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या गरळ ओकणे, जातीयतेच्या खालच्या थराच्या भावना बोलणे किंवा पेपरच्या माध्यमातून बाबासाहेब असतील किंवा बौद्ध समाज असेल या समाजावर खालच्या थराची भाषा वापरणे, अशा पद्धतीचं एक मोठं 2-3 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे. माझा आरोप असा आहे की जी लोक जातीय तेढ निर्माण करतात, जी लोक परस्पर जात धर्मामध्ये विरोध निर्माण करतात, या लोकांवर कारवाई होत नाही. याचा अर्थ आहे की हे नियोजन सरकारचं आहे. सरकारलाच असं वाटतं की 2 समाज जातीमध्ये भांडावेत, यांच्यामध्ये परस्पर संघर्ष निर्माण व्हावा, यांच्या दंगली निर्माण व्हाव्यात, यांचे मुडदे पडावेत. म्हणून माझा असा आरोप आहे की आता दलित समाजामध्ये फूट पाडण्यासाठी मांग महार बौद्ध हा जो वाद निर्माण केला जात आहे, हा सरकार प्रायोजित, सरकार पुरस्कृत वाद आहे. याचा आम्ही सरकारचा निषेध करतो. हा वाद या ठिकाणी थांबला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. जो आहे हा समाजासाठी आहे का राजकारणासाठी? तुम्ही आमच्या जनआक्रोश मोर्चाच्या ज्या मागण्या आहेत त्या जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला हे स्पष्ट कळेल की हा केवळ समाज हिताचा आणि भविष्याचा प्रश्न घेऊन आम्ही मैदानामध्ये उतरलेलो आहोत. यामध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकारण तुम्हाला दिसणार नाही आणि तसं त्या दृष्टीनं तुम्ही बघू नये. त्याचं कारण असं आहे की आरक्षण उपवर्गीकरणाचा जो प्रश्न आहे सध्या महाराष्ट्रामध्ये इतका पेटलेला आहे, हा प्रश्न पेटला असताना आम्ही ज्या अपेक्षा आमच्या मतदारसंघाच्या आमदाराकडून करतो की त्यांची ही नैतिक जबाबदारी की त्यांनी या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडावी की आपण आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात आहात की आपण विरोधामध्ये आहात. आमचा मतदार म्हणून आणि या सगळ्या मतदारसंघातल्या जनतेची ही मागणी आहे की आदरणीय संजयजी शिरसाट साहेब यांनी आपली भूमिका नेमकी काय आहे ती जाहीर करावी. तुम्ही आरक्षणाच्या समर्थनात आहात उपवर्गीकरणाच्या का विरोधामध्ये आहात? म्हणून हा आमचा मूळ प्रश्न आहे. म्हणून यामध्ये कुठलंही राजकारण नाही. ते आमच्या विधानसभेचे राखीव SC अनुसूचित जातीचे आमदार असल्या कारणाने आणि ते आमच्या जातीचे असल्या कारणाने बौद्ध समाजाचे, हा आमचा नैतिक अधिकार आहे त्यांना विचारण्याचा. म्हणूनच आम्ही त्यांच्या घरावर जात आहोत. यामध्ये कुठलंही राजकारण नाही असं मला तुम्हाला सांगणं आहे. बरं दादा, हे आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये तुम्ही असे पहिले नेते आहात शहराचे की जे थेट संजय शिरसाट साहेबांच्या विरोधामध्ये बोलतायत म्हणा किंवा त्यांच्या घरावरती मोर्चा काढतायत. मग बाकीच्या कार्यकर्त्यांनी असं आत्तापर्यंत तर नाही केलं? नाही, त्या संदर्भामध्ये कसं आहे की ज्यांना जे योग्य मार्ग वाटतात ते त्यांच्या पद्धतीनं आपापली लढाई लढतात. मी कुठल्याही व्यक्तीवर त्या संदर्भामध्ये टीका करणार नाही. या अगोदर शहरामध्ये आंदोलनं झाली. ज्यांना ज्यांना ज्या पद्धतीने वाटलं की आपण संवैधानिक पद्धतीने ते आंदोलनं लढावी, परंतु खऱ्या मूळ प्रश्नाला बाजूला ठेवून जी व्यक्ती तुमच्या शहरामध्ये राहते, ती राज्याचं नेतृत्व करते, ती स्वतः जबाबदार आहे त्या गोष्टींना, त्यांच्याकडे त्याचे नैतिक अधिकार आहेत. आपण जर त्या मुख्य व्यक्तीला जर सवाल विचारू शकत नाही तर मला वाटते कुठंतरी आपली गुलामीकडे वाटचाल होते का? कुठंतरी आपण कोणाला राजसत्तेला घाबरून आपण शांत बसलेलो आहोत का? कुठल्या तरी स्वार्थापोटी आपण शांत बसलेलो आहोत का? तर मला असं म्हणायचं की जी लोक ही धमक आणि हिंमत करत नाहीत, मला असं वाटतं की ती लोक कुठल्या तरी वैयक्तिक स्वार्थापोटी या ठिकाणी त्या प्रक्रियेला समर्थन करत असतील किंवा या प्रक्रियेला विरोध करत नसतील. परंतु आम्ही आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून कुठल्याच राजसत्तेची ताकद असेल, पोलीस प्रशासनाची ताकद असेल किंवा गुंडे बदमाशांची, आम्ही कुठल्याही गोष्टीची भीडभाड न ठेवता बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे अथक परिश्रमातून हे आरक्षण दिलेलं आहे, हे आरक्षण टिकवण्यासाठी आणि भविष्यातल्या आम्हाला येणाऱ्या पिढीला त्याचा लाभ मिळावा यासाठी आम्ही हा लढा पुकारलेला आहे. हा लढा स्वीकारत असताना आम्ही नेहमी सांगत असतो की आम्ही मरण हे तळ हातावर घेऊन निघालेली माणसं आहोत. आमच्या अस्तित्वाचा आणि आमच्या जगण्या मरण्याचा जो प्रश्न आहे तो जिवंत ठेवण्यासाठी आम्ही कोणालाच घाबरणार नाही. घाबरण्याचा संबंध येत नाही. ओरिजिनल खरा आंबेडकरवादी जो विचाराच्या आधारावर आणि सिद्धांताच्या आधारावर काम करतो तो या देशाच्या प्रधानमंत्र्याला देखील घाबरत नाही. म्हणून जो भूमिका घेतो तो आपापल्या पद्धतीने त्याला जेवढं कळतं त्याच्या विचारानुसार तो भूमिका घेतो. म्हणून आम्हाला जेवढं कळतं आम्ही त्या हिशोबानं आमची भूमिका मांडलेली आहे. आणि मला असं वाटतं की तमाम समाजातल्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी न घाबरता निडरपणे आपल्या प्रतिनिधींना प्रश्न विचारावा आणि त्यांच्याकडून त्याचं उत्तर घ्यावं, हे सगळ्यांचा नैतिक अधिकार आहे. हे करत असताना तुम्ही कुठलीही भीती बाळगण्याचं कारण नाही. हे लोकशाहीमध्ये तुम्हाला भारतीय संविधानानं अधिकार दिलेला आहे.
बरं दादा, शहरामधले जे भीमसैनिक असतील, समाजाचे जे काही असतील म्हणे, यांना आपण काय आवाहन करणार? मी शहरातल्या तमाम जाती धर्मातल्या बांधवांना आणि अनुसूचित जातीतल्या तमाम जातींच्या लोकांना मी हे आव्हान करेल की आज देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून हा जो काही आमचं आरक्षण उद्ध्वस्त करण्याचा घाट घातलेला आहे, आमच्या पिढ्या बर्बाद करण्याचा जो घाट घातलेला आहे, आपण जर या प्रश्नाच्या विरोधात आज जर लढलो नाहीत, मला बऱ्याचशा लोकांचे फोन येतात की भाऊ त्या दिवशी फार ऊन आहे. मला इथल्या जनतेला आणि सरकारला देखील सांगायचं की आंबेडकरी चळवळ ही कुठल्याच वादळाला घाबरत नाही, म्हणून ऊन हे आमच्या पुढं फार छोटं आहे. मी समाज बांधवांना एवढी विनंती करेल की आपल्या आंबेडकरी चळवळीचा असा इतिहास आहे की ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल, आपण कधीही थांबलेलो नाहीत. आणि म्हणून आता देखील आपल्याला येणाऱ्या 25 तारखेला जो आपला मोर्चा ज्या स्थळावरून निघणार आहे, जो कांचनवाडीचा चौक आहे, ज्या ठिकाणी संजय शिरसाट यांच्या घराकडे जाणारा जो टर्न आहे, जो त्याला टी पॉईंट पैठण रोड आपण म्हणतो, त्या पैठण रोडपासून आपल्याला संजय शिरसाट यांच्या घराकडे जायचं आहे. मी समाजातल्या लोकांना एवढंच आव्हान करतो की आपण बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमातून आपल्या मुलाबाळांचा बळी देऊन, आपल्या पत्नीचा बळी देऊन आम्हाला भारतीय संविधानामध्ये जी आरक्षणाची व्यवस्था निर्माण करून दिलेली आहे, ती व्यवस्था कायम अबाधित राहावी. मनुवादी, जातीवादी RSSचं भारतीय जनता पार्टीचं सरकार जर हे आरक्षण उद्ध्वस्त करण्याचा जर खेळ लावत असेल, हे षड्यंत्र करत असेल, तर मी समाजाला हे आव्हान करतो की हा खेळ उद्ध्वस्त करण्यासाठी आणि हे षड्यंत्र उडवून लावण्यासाठी आपण या मोर्चाला येणं अत्यंत गरजेचं आहे. आपण आपल्या मंत्र्याला जाब विचारणं गरजेचं आहे आणि आपल्या मंत्र्याला या राज्याच्या विधानसभेमध्ये या आरक्षणाच्या विरोधामध्ये भूमिका मांडण्यासाठी, मजबूर करण्यासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी येणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला कळकळीचं आव्हान करतो, हा मोर्चा कुठल्या पक्षानं काढला हे महत्त्वाचं नाही, या मोर्चाची मागणी काय आहे, या मोर्चाचा मुद्दा काय आहे, या मोर्चाचा विचार काय आहे, हे आपण गंभीरपणे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून पक्ष, आपली संघटना ही बाजूला ठेवून समाजहितासाठी, जनहितासाठी, आरक्षणाच्या संरक्षणासाठी आणि आपल्या या देशातली लोकशाही जिवंत राहावी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेले आरक्षण, शिक्षण, संरक्षण, मताचा अधिकार आणि बऱ्याच काही बाबी या आंदोलनाच्या माध्यमातून जिवंत राहाव्यात, या देशाची लोकशाही जिवंत राहावी, यासाठी आपण तमाम लोकांनी आपलं काम बाजूला ठेवून या मोर्चामध्ये सहभागी व्हावं. मी एवढंच कळकळीचं आव्हान सगळ्या आपल्या अनुसूचित जातीच्या तमाम जात धर्माच्या बांधवांना आणि अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाच्या विरोधामध्ये ज्या ज्या संघटना आहेत, जी जी जात धर्माची बांधव आहेत, त्यांना देखील मी आग्रहाचं निमंत्रण देतो आणि कळकळीची विनंती करतो की त्यांनी देखील मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सामील व्हावं. कारण या मोर्चाला अनेक पक्ष संघटनांनी या अगोदर पाठिंबे दिलेले आहेत. हा मोर्चा अत्यंत ऐतिहासिक होणार आहे. औरंगाबाद शहरातला, संभाजीनगरचा आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधातला मला असं वाटतं की महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा मोर्चा हा ठरेल असा मला विश्वास आहे.